आज आपण सगळ्यांनी पाहिलं सोमनाथ स्वाभिमान पर्व। याचा अर्थ भारताच्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं दर्शन अशा पद्धतीचे पर्व आहे। सोमनाथचं मंदिर परकीयांनी, शत्रूंनी, आक्रमण करणाऱ्यांनी वारंवार लुटण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण हिंदुस्थान त्या मंदिरासाठी संघर्ष करत राहिला। शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी बलिदान, त्याग, प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारतामध्ये जनतेनेच, हिंदुस्थानी जनतेनेच स्वतः त्यामध्ये सहभागिता देऊन हे मंदिर उभं केलं। आणि म्हणून सोमनाथचं मंदिर हे आपल्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं मूर्तिमंत रूप आहे। आणि सोमनाथ मंदिरात भगवान शंकराला नतमस्तक होणं याचा अर्थ आपल्यामध्ये शक्तीची धारणा करणं अशी आपली मान्यता आहे। म्हणून या पर्वाची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सोमनाथ मंदिरात स्वतः जाऊन त्या ठिकाणी अभिषेक, पूजा, अर्चना आणि आपल्या भारतीय सैनिकांनी, सेनेने त्या ठिकाणी आपलं शौर्याचं प्रदर्शन केलं। आणि मुंबईत धाकलेश्वर महादेव मंदिर हे एक जुनी वास्तू आणि मंदिर, पवित्र वास्तू आहे। या ठिकाणी माननीय राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने या आपल्या स्वाभिमान पर्वाचं, सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला, याचा मला समाधान, आनंद आहे।